नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज म्हणजे मागच्या काही दिवसात 2-4 दिवसापूर्वी अत्यंत महत्त्वपूर्ण असे बँकिंग सेक्टरची एक जाहिरात आलेली आहे. मागच्या काही दिवसात 15-20 दिवसात जर बघितलं आपण तर IBPS POची जाहिरात आली होती. तीही जवळपास 15,000च्या आसपास होती आणि मागच्या 2 दिवसात म्हणजे जवळपास 27 तारखेला जर आपण बघितलं तर IBPS क्लर्कची एक सगळ्यात मोठी जाहिरात आलेली आहे. मागच्या 1 महिन्यापासून जर आपण बघितलं तर जाहिरातीचा सलग असा एक तडाखा चालू आहे. IBPS PO असेल, SBI PO असेल, IBPS क्लर्क असेल, त्यानंतर MPSC म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये एक पीक पॉइंट आणि विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. अशीच एक व्हॅकन्सी आलेली आहे IBPS क्लर्क 2026 जवळपास 15,000 च्या पेक्षा जास्त व्हॅकन्सी आहेत. त्या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः ही जी IBPS क्लर्क जे आहेत याचा पूर्ण व्हॅकन्सी किती आहे? कोणता विद्यार्थी फॉर्म फिल करू शकतो? अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे? याची संपूर्ण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायची आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं तर नोटिफिकेशन आलेलं आहे. यामध्ये आपल्याला बघायचं आहे, की जवळपास 15,000 पेक्षा जास्त व्हॅकन्सी आहेत. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघितलं आपण, तर ज्यावेळेस आपल्याकडे व्हॅकन्सी येते, त्यावेळेस सगळ्यात पहिलं काम म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन. साधारणतः नोटिफिकेशन जर बघितलं आपण, तर 27 जुलैला नोटिफिकेशन आलेलं आहे. रजिस्ट्रेशन जे आहे, लक्षात खूप महत्त्वाची गोष्ट, उद्या 1 तारखेला रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. 1 ऑगस्टला तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार साइटवरती उपलब्ध होईल. 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट ही रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे. लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन झालं, की मग यानंतर आपल्याला जायचंय जे मेन गोष्ट आहे, ती म्हणजे प्रिलिम्स एक्झाम. ओके. प्रिलिम्स एक्झाम जर बघितली आपण, तर 10 ऑक्टोबरला होणार आहे लक्षात घ्या. म्हणजे नोटिफिकेशन जर बघितलं 27 जुलै उद्यापासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतोय. लास्ट डेट 21 ऑगस्ट आहे आणि प्रिलिम्स जर बघितली आपण तर 10 ऑक्टोबरला प्रिलिम्स होणार आहे आणि त्यानंतर मेन्स एक्झाम जर आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की 27 डिसेंबरला मेन्स एक्झाम होणार आहे. ओके. एक साधारणतः टेबल आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन, एंड डेट, प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्स एक्झाम. आता यानंतर आपल्याला पुढे जायचंय की यामध्ये एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने आहे, कोणता विद्यार्थी परीक्षे फॉर्म भरू शकतो. ओके. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एज फॅक्टर. नॉर्मली ग्रॅज्युएशन असणं विद्यार्थी क्वालिफिकेशन असायला पाहिजे. त्यानंतर एज फॅक्टर जर आपण बघितला तर मिनिमम एज हे 20 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे ओपन कॅन्डिडेट आणि 28 हे लास्ट डेट आहे. 28 हे लास्ट एज आहे ओपन कॅटेगरीचं. आता त्यानंतर ओबीसी असेल तर 3 वर्ष वाढीव असतात म्हणजे जवळपास 31. म्हणजे त्यामध्ये आपल्याला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 20 ते 28 एज पर्यंत विद्यार्थी फॉर्म फिल करू शकतो. त्यानंतर क्वालिफिकेशन जर बघितलं आपण, तर क्वालिफिकेशन हे मी सुरुवातीलाच सांगितलंय, की नॉर्मली रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थीची डिग्री कंप्लीट असलं पाहिजे, ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला पाहिजे. तो विद्यार्थी फॉर्म फिल करू शकतोय. ओके. यानंतर आपल्याला बघायचं आहे, की ॲप्लिकेशन फी किती आहे? जनरल कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस यांना विचारायचं ₹850 तुम्हाला ॲप्लिकेशन फी आहे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी ओके. या विद्यार्थ्यांसाठी जर आपण बघितलं तर ₹175 तुमची ॲप्लिकेशन फी आहे. ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, कुठं करायचं? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे www.ibps.in या वेबसाईटवरती तुम्ही उद्यापासून 21 तारखेपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ही सगळ्यात मोठी व्हॅकन्सी आहे. ओके. आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही की पॉइंट दिलेले आहेत म्हणजे जसं की कस्टमर केअर सर्व्हिससाठी क्लर्क असेल, व्हॅकन्सी किती आहेत, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट, एज फॅक्टर दिलेला आहे, क्वालिफिकेशन आहे, फी, प्रिलिम्स आणि मेन्स एक्झाम. हे की फॅक्टर आहेत लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला या सगळ्या स्टेजमधून जायचंय, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण जर बघितलं तर याची तयारी कशा पद्धतीने करायची, कुठला विद्यार्थी तयारी करतो आणि कोणी करायला पाहिजे. ओके. डिग्री कंप्लीट असणारा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो आणि याच बाबतीमध्ये
संपूर्ण माहिती देण्यासाठी आता मी थोडंसं या ठिकाणी बॅक जातो आणि तुम्हाला याची डिटेल्स सांगतो, की कशा पद्धतीने ऑफिसर अकॅडमीमध्ये तयारी केली जाते. आपल्याकडे याच संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता जर आपण विचारात घेतलं, तर या परीक्षेची पूर्ण डिटेल्स तयारी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये कशा पद्धतीने घेणार आहोत ऑफिसर अकॅडमीमध्ये. तर या संदर्भात एक वर्कशॉप ठेवलेला आहे. ते वर्कशॉप रविवारी रविवारी सकाळी 11 वाजता ठेवलेलं आहे आणि यामध्ये मार्गदर्शन देण्यासाठी स्वतः शिशिर रंजन सर आणि मी, शिशिर रंजन सर एस-बी-आय पी-ओ राहिलेले आहेत, एक्स एस-बी-आय पी-ओ. ह्या बाबतीमध्ये आणखी डीप आणि चांगल्या पद्धतीने माहिती तुम्हाला देण्यासाठी रविवारी वर्कशॉप ठेवलेला आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की लेक्चरमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर नॉर्मली शिशिर सर 50% पेक्षा जास्त सिलेबस आणि बाकीची पण टीम आहे. ते संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट आहे ऑफिसर अकॅडमीमध्ये, की ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये मार्गदर्शन ठेवलेलं आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी 11 वाजता याची डिटेल्स माहिती आपण शिशिर रंजन सरांकडून घेणार आहोत. तर 11 वाजता सेमिनार अटेंड किंवा वर्कशॉप अटेंड करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि याची आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये बॅच सुद्धा स्टार्ट आहोत. याची सगळी माहिती आणखी काही डिटेल आवश्यक असेल तर नक्कीच ऑफिसर अकॅडमीला तुम्ही कॉल केला किंवा कनेक्ट झाला तरी चालेल. धन्यवाद. थांबतो या ठिकाणी. जय हिंद.